नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. दसऱ्याच्या दिवशी आपण अनेक उपाय करत असतो. शस्त्र, व्यवसायाचे साहित्य यांची पूजा करत असतो. त्याचसोबत दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची आणि आपट्याच्या झाडाची पूजा केली जाते. शमीचे आणि आपट्याचे झाड हे दसऱ्याच्या दिवशी खूप महत्त्वाचे असते. या दिवशी या दोनही झाडांची पूजा केली जाते आणि या दोनही झाडांच्या पूजनाने आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त होतात आणि आपल्या पापांचा नाश होतो. तर आज आपण या दोनही झाडांबद्दल माहिती बघूया आणि त्यांचे असे कोणते उपाय केले जातात ज्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात, आपल्याला यश मिळते, धन, लक्ष्मी, संपत्ती प्राप्ती होते, विजय मिळतो आणि आपल्या पापांचा आणि दुःखाचा नाश होतो. विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली जाते. शमीच्या झाडाचा संबंध हा पांडवाशी आहे, कारण महाभारताच्या युद्धात पांडवांनी आपली शस्त्रे याच शमीच्या झाडाजवळ लपवली होती अशी पौराणिक कथा आहे आणि त्यानंतर त्यांनी कौरवांवर विजय मिळवला होता. शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्याने आपल्या कुटुंबात सुख शांती येते असे मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी अनेक लोक अपराजिता देवीची मूर्ती शमीच्या झाडाखाली ठेवून तिची पूजा करतात. तुम्ही दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाला जल अर्पण करून शमीच्या झाडाची हळद, कुंकू, अक्षता, गंध लावून पूजा करू शकता. त्याला फूल अर्पण करू शकता. शमीच्या झाडाजवळ छोटासा दिवा लावू शकता आणि धूप दीप लावून त्याची पूजा करू शकता. सोबतच अपराजिता देवीची मूर्ती देखील शमीच्या झाडाखाली ठेवून तिची देखील पूजा करू शकता. दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा ही प्रदोष काळात नक्की करावी किंवा विजय मुहूर्तावर तरी करावी, कारण विजयादशमीला विजय मुहूर्तावर केलेली पूजा खूप फलदायी ठरते आणि ते कार्य सिद्धीत जाण्यास मदत मिळते. सोबतच शमीच्या झाडाची काही पाने त्याची माफी मागून तोडावी आणि ती आपल्या देवघरात ठेवून त्यांची पूजा करावी. त्यानंतर ही पाने लाल रंगाच्या कपड्यात अक्षता, सुपारी आणि ही पाने एकत्र बांधावी आणि ती पाने श्रीराम मंदिरात जाऊन श्रीरामांच्या चरणांजवळ अर्पण करावी व ती अर्पण करताना त्यांच्याकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी आणि विजयासाठी प्रार्थना करावी. असे म्हणतात की यामुळे श्रीरामांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यात प्रगती होण्यास मदत मिळते. शमीच्या झाडाचा उल्लेख हा रामायण आणि महाभारतामध्ये आलेला आहे आणि शमीच्या झाडाचा उपयोग गणपती बाप्पा आणि दुर्गा मातेच्या पूजेत केला जातो. धार्मिकदृष्ट्या शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शमीचे झाड खूप शुभ मानले जाते. शमीचे झाड घरात लावल्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि शनिदेवांच्या पीडेपासून दूर राहण्यास मदत होते. रामायणामध्ये शमीच्या झाडाचा असा उल्लेख आहे की प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेवर युद्धाला जाण्यापूर्वी शमीच्या झाडाची पूजा केली होती. शमी वृक्ष हा धनिष्ठा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि शनी ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी शमीची रोपे लावणे खूप शुभ मानले जाते. घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला शमीचे रोप लावल्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते. सोबतच नैऋत्य दिशेला शमीचे रोप लावल्यामुळे घरात भावनिक शक्ती निर्माण होते, कौटुंबिक एकता आणि आर्थिक स्थिरतेत वाढ होते. दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने आपले सर्व पाप नष्ट होतात आणि दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्यामुळे तुम्हाला जर एखाद्या कार्यात अपयश येत असेल तर तुम्ही तेथे प्रार्थना केल्यामुळे त्या कार्यात तुम्हाला यश येईल. आणि शमीच्या झाडाखाली अपराजिता देवीच्या मूर्तीची पूजा केल्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये विजय मिळेल आणि यश मिळेल. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि आपट्याची पाने सोन्यासारखी वाटली जातात. असे म्हटले जाते की जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र लंकापती रावणाचा वध करून अयोध्येला आले तेव्हा सर्व लोकांनी त्यांच्यावर आपट्याच्या पानाचा वर्षाव केला होता. त्यामुळे तेव्हापासून आपट्याच्या पानांना विजयाचे प्रतीक मानले जाते आणि या दिवशी आपट्याच्या झाडाची पूजा करून ती पाने घरात वाटल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोनी मानली जातात आणि ती एकमेकांना दिली जातात, त्यामुळे घरात धनधान्याची वृद्धी होते. आपट्याच्या झाडाला धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र मानले जाते आणि त्याच्या पूजनाने घरात सुख आणि समृद्धी येते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील आपट्याच्या पानांना महत्त्व दिले जाते. आपट्याचे झाड हे आयुर्वेदिक दृष्ट्याही खूप महत्त्वाचे आहे आणि अनेक औषधी उपाय त्याचे केले जातात. अशा प्रकारे आपट्याचे झाड देखील दसऱ्याच्या दिवशी खूप शुभ मानले जाते आणि विजयाचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पूजा केली जाते. अशा प्रकारे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या आणि आपट्याच्या झाडांची पूजा केली जाते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दसऱ्याच्या दिवशी असेच अनेक उपाय केले जातात ते आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.
व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.